नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळ यांच्यामार्फत विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कनिष्ठ लेखापाल, स्टेनोग्राफर, त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक यासारखी पदे भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन जे बेसिक लागणार आहे ते मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुमचा लेवल ऑफ पे स्केल सुद्धा चांगला या ठिकाणी राहणार आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्स अर्थात राष्ट्रीय परीक्षा मंडळ आयुर्विज्ञान या विभागासाठी या डिपार्टमेंटसाठी ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। हे जे डिपार्टमेंट आहे किंवा हे जो बोर्ड आहे हा ऑटोनॉमस बोर्ड आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर। सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत। अर्थात जाहिरात जी आहे ती 2/6/2026 ला या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे, ज्याबाबतचा अपडेट आपण डिटेलमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। मात्र नक्कीच एक चांगली संस्था आहे किंवा चांगला एक बोर्ड आहे ज्यासाठी तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे। तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। बघूया आपण वॅकन्सीची माहिती घ्या, पदे कोणकोणती आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। कॅटेगरी वाईज बायफर्गेशन ऑफ पोस्ट असं त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता डेप्युटी डायरेक्टर मेडिकल 2 जागांसाठी भरती होत आहे। ज्युनियर प्रोग्रामर 1 जागेसाठी भरती होत आहे। ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी मधलं पद आहे 4 जागांसाठी भरती होत आहे। स्टेनोग्राफर ग्रुप सी मधलं पद आहे 7 जागा भरल्या जात आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं पद ज्युनियर असिस्टंटचं जे ग्रुप सी मधलं आहे, ज्याच्या लेवल 2च्या पे स्केलसाठी टोटल 39 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। हे पद फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। याचं प्रत्येक पदाचं कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। त्या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। टोटल 53 जागांसाठी ही भरती या पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी होत आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, डेप्युटी डायरेक्टर मेडिकल यासाठी मित्रांनो मॅक्झिमम एज लिमिट 35 वर्ष ओपनसाठी राहील। रेकग्नाइज पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे। डिझायरेबल तुम्ही स्किप करू शकता, याची गरज नाही आहे। असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता। टोटल 2 जागा याच्या भरल्या जात आहेत। ज्युनियर प्रोग्रामर 1 जागेसाठी भरती होत आहे। एज लिमिट 27 वर्ष ओपनसाठी राहील। बीटेक, BE, BCA, डिप्लोमा, B और C लेवलचा डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी मधलं पद आहे। टोटल 4 जागा आहेत। ओपनसाठी 27 वर्ष एज लिमिट राहणार आहे। यामध्ये बॅचलर डिग्री विथ मॅथ्स और स्टॅटिस्टिक्स और डिग्री इन कॉमर्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। टू क्वालिफाय एक्झामिनेशन ॲज मे बी प्रिस्क्राइब बाय NBS, थोडक्यात जी एक्झाम असणार आहे ज्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये एक्झाम असणार आहे ती तुम्हाला क्वालिफाय व्हायची आहे, ही त्याने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। डिझायरेबल स्किप करू शकता, असेल तर चांगली गोष्ट आहे। 2 महत्त्वाची पदे स्टेनोग्राफर 7 जागा आहेत। यासाठी अगेन 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। आणि त्यानंतर तुमचं स्टेनो स्पीड पाहिजे 80 वर्ड्स पर मिनिटचं, आणि त्यानंतर टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिटचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या 5-7 जागांसाठी। आणि ज्युनियर असिस्टंटचं लास्टचं पद ज्याच्या टोटल 39 जागा आहेत, ज्यासाठी अगेन 27 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी आहे। यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत। यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर प्रोफिशियन्सी पाहिजे कॉम्प्युटर्स आणि बेसिक सॉफ्टवेअर पॅकेजेसमध्ये तुम्हाला यूज करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम या सर्व गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत। आणि त्यानंतर तुमची जी काही एक्झाम असणार आहे ती तुम्हाला पास केली पाहिजे या ठिकाणी क्वालिफाय होण्यासाठी। सो या सर्व गोष्टी कन्सिडर करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकता। आता यामध्ये जी एज रिलॅक्सेशन आहे त्या कशा प्रकारे आहे ते तुम्ही बघू शकता। SC ST ला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। OBC ला 3 वर्ष मिळत आहे। त्या व्यतिरिक्त अपंग जे असतील त्यांच्या सुद्धा ओपन, OBC आणि SC ST ला एज रिलॅक्सेशन लागू आहे। एक्स सर्व्हिसमॅनला एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, पोस्ट पर ज्युनियर अकाउंटंट, स्टेनोग्राफर आणि ज्युनियर असिस्टंट यासाठी 2 स्टेजमध्ये एक्झाम मित्रांनो होणार आहे। पहिली एक्झामिनेशन असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला MCQ टाईप्स कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर अकाउंटंट बेसिसला ग्रॅज्युएशन लेवलला पेपर असेल। इतर 2 पदांसाठी 12वीच्या लेवलला तुम्हाला पेपर असणार आहे। स्टेज 2 मध्ये तुमचे एकतर कॉम्प्युटर नॉलेज किंवा स्किल टेस्ट असणार आहे, जी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पास करायची आहे। डेट, टाइम आणि व्हेन्यू ऑफ एक्झामिनेशन हा नंतर तुम्हाला कळवण्यात येईल। सध्या कोणत्या सेंटरला तुमची एक्झाम होणार आहे याबाबत क्लॅरिफिकेशन नाही आहे, मात्र त्यानंतर तुम्हाला अप्लाय केल्यानंतर हे रिलीज करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे। अर्थात महाराष्ट्रामध्ये असेल की नाही याबाबत शासन आहे, त्यामुळे तुम्ही
एक गोष्ट कन्सिडर करू शकता किंवा कन्सिडर करून अप्लाय करू शकता की जेणेकरून जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं बाहेर असेल तर ती पॉसिबिलिटी कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक्झामसाठी. नोकरी ठिकाण अर्थातच तुमचं त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी राहील ज्या ठिकाणी याचं मेन लोकेशन आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा राहू शकतं. यासाठी एक्झामिनेशन फी बघा 1500 अधिक 18% GST तुम्हाला जर तुम्ही ओपन OBC कॅन्डिडेट असाल तर भरायचे आहे. जर तुम्ही SC ST हँडिकॅप किंवा वुमन कॅन्डिडेट असाल तर कोणतीही फॉर्म फी त्याने घेतलेली नाही. विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी बघा मित्रांनो 29 तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होत आहे. अजून सुरुवात झालेली नाही. 29 तारखेनंतर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता. यामध्ये काही डाऊट असतील तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर, हेल्पलाईन नंबर, ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली नाही, मात्र ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 29 तारखेपासून यासाठी ऑनलाईन अप्लाय सुरुवात होत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.